अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा आपला बृहदारण्यक उपनिषदातला हा पहिला अध्यायातला चौथा ब्राह्मण पण चालू केलेला आहे. त्याच्यातला 10वा मंत्र हा विस्ताराने आपण त्याच्यावर चर्चा करतोय. आणि त्याच्यामध्ये जो विषय आहे, तो मुख्य विषय जो आहे तो ब्रह्मतत्व काय आहे, आत्मतत्व काय आहे, आणि या आत्मतत्वाचा आपला नेमका संबंध काय आहे, आपल्या जीवनाशी त्याचा दररोज नित्य जीवनामध्ये त्याचा कुठे आणि कसा संबंध येतो, असा हा विषय आहे. तेव्हा या विषयावरच आपलं विवेचन बऱ्यापैकी झालेलं आहे. अजून आजचं प्रवचन आणि उद्याच्या प्रवचनामध्ये हा विषय आपण संपवून टाकू आणि नंतर 11वा आपण मंत्र घेऊया. तर आजचा विषय थोडं पूर्वी जे सांगितलं त्याची किंचित पुनरावृत्ती करून त्याची मी श्रृंखला अ, प्रस्थापित करतो. त्यामुळे इथे जे पूर्व पक्षांनी जे सांगितलं होतं ते मागच्या वेळेस मी थोडा संदर्भ घेतला होता, की पुण्यकर्माच्या द्वारे पुरुष जो आहे हा पुण्यात्मा होत असतो. पुरुषाची उपासना आणि कर्म याचे परलोकामध्ये सुद्धा अनुसरण हे होत असतं. मनन करणारे ज्ञाता, कर्ता आणि विज्ञानात्मा पुरुष असतात. इत्यादी ही श्रुती, स्मृती आणि न्यायाने संसारी जीव जे आहेत ते परमात्म्यापासून भिन्न ज्ञाता होत असतो. आणि त्यापेक्षा तो विलक्षण परमात्मा जो आहे तो हे कार्य नसतो, तो कधीच ह्याचे कारणही नसतो. तो परमात्मा हा सर्वापासून अलिप्त आहे. क्षुधाधिकाचे उल्लंघन केले गेलेले असे तत्व हे परमात्मा आहे. त्याला क्षुधा आणि तृषा इत्यादीचा काही संबंध नाही. तसेच जो आत्मा निष्पाप, जराशून्य आणि मृत्यूहीन असतो, निश्चयच या अक्षराच्या प्रकृष्ट शासनामध्ये जे वर्णन केलेले आहे ते वर्णन इथे श्रुतीमध्ये सिद्ध होत असतं. कणाद आणि गौतम इत्यादींनी तर्कशास्त्रामध्ये देखील युक्तीने संसारी जीवापासून सर्वथा भिन्न असलेल्या त्या ईश्वरास सिद्ध केले जात असते. संसार दुःखाच्या निवृत्तीच्या प्रयोजनाने जीवाची प्रवृत्ती पाहिल्या जाण्याच्या कारणाने आणि ईश्वराच्या जीवाशी अन्यत्व असलेले हे स्पष्टतेने ज्ञान होत असते. जसे की आत्मा हा वाकरहित आणि संभ्रमशून्य असतो या श्रुतीने, आणि हे पार्था माझे काहीही कर्तव्य नसते या स्मृतीने हेच सिद्ध होतं. ह्याच्याशिवाय ते संशोधन करण्यास योग्य आहे, त्यास जाणून लिप्त होणे अयोग्य आहे. ब्रह्मवेत्ता हा परमात्म्यास प्राप्त करण्यासाठी हा ब्रह्मवेत्ता याचं विवेचन हे ज्ञानपूर्ण असतं. यास एक रूपानेच पाहिले पाहिजे. तसे आता काही वाक्य आहे त्याच्यामध्ये की, हे गार्गी, जो कोणी ह्या अक्षरास न जाणतो किंवा बुद्धिमान पुरुष त्यास जाणून घेत असतो. प्रणव धनुष्य आहे, आत्मा मनरूपात बाण आहे आणि ब्रह्म त्याचे लक्ष आहे, इत्यादी विभिन्न वाक्यांनी जीव आणि ईश्वराचे हे कर्तृत्व आणि कर्मत्व दाखविल्या जाण्याने देखील त्यामधील आपल्याला भेद हा सहजच सिद्ध होत असतो. आणि मुमुक्षूच्यासाठी देवयानादी गती आणि आर्चर्यादी मार्ग हे विशेषत्वाने उपदेश होण्याच्या कारणाने देखील या असेच जाणण्यात येत असते. जर भेद न होईल तर मग कोणाचे कुठे गमन होईल आणि गतीचा अभावच मानलं जाईल, तर दक्षिणायन व उत्तरायण संज्ञक मार्गविशेषाची आणि गंतव्य देशाची उपपत्ती होऊ शकणार नाही. परमात्म्यापासून भिन्न आत्म्यासाठीच तर हे सर्व उपपन्न होऊ शकत असते. कर्म आणि ज्ञानरूप साधनांचा उपदेश होण्याच्या कारणाने देखील ह्याचा भेद आहेच. जर संसारी जीव हा ब्रह्मतत्वापेक्षा भिन्न होईल तरी देखील त्याच्यासाठी भोग आणि मोक्षाचे साधन भूत कर्म आणि ज्ञानाचा उपदेश केला जाण्याचा हा जो उपदेश होऊ शकतो, ईश्वरास याच्या ज्ञानाचा उपदेश केला जाऊ शकत नाही. कारण की तो आप्तकाम आहे, तो सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे. त्यामुळे हेच ठीक असेल की ब्रह्मशब्दाने भविष्यामध्ये ब्रह्मभावास प्राप्त होणारे जे पुरुष जे आहेत ते त्यांना या पुरुषच म्हटल्या जात असतात, असे जर मानले तर, असा हा प्रश्न त्याचा आहे. तेव्हा सिद्धांत त्याच्यावर
उत्तर देतात की असं नव्हे. कारण की तेव्हा ब्रह्मो ब्रह्म ब्र पदाचीच व्यर्थता होण्याचा प्रसंग निर्माण होऊ शकतो. जर भविष्यामध्ये ब्रह्मभावास प्राप्त होणारा हा संसारीच जो खऱ्या अर्थाने तो अब्रह्म होताना आ, आपल्यालाच तो मी ब्रह्म आहे असे जाणून सर्वरूप होऊन गेला, तर त्या संसारी जीवाच्या विज्ञानाने सर्वात्मभाव रूप फल प्राप्त होण्याच्या कारणाने परब्रह्म परब्रह्मोपदाच्या निश्चय ही व्यर्थताच होईल. त्यामुळे तुझं म्हणणं हे पूर्ण सत्य नाही असं सिद्धांती म्हणतो. त्यावर पूर्व पक्ष म्हणतो की ब्रह्मज्ञानाच्या कितीतरी पुरुषांच्या साधनेमध्ये विनियोग न होण्याच्या कारणाने संसारी जीवासच हे मी ब्रह्म आहे अशा प्रकारे ब्रह्मभाव संपादन करण्यासाठी हा उपदेश होईल. तर ब्रह्मतत्वाचे स्वरूप हे उत्तम रीतीने जाणून घेतल्या जाण्याशिवाय मी ब्रह्म आहे या उपदेशाने संसारी जीव जो आहे तो काय संपादन करू शकतो. कारण की ब्रह्म ब्रह्म ह्या तत्वाच्या लक्षणाचा जो सम्यक प्रकाराने ज्ञान होऊन जाण्यावरच देखील ब्रह्मरूपतेचे संपादन केले जाऊ शकते. केवळ तुम्ही शुष्क शब्दामध्ये मी ब्रह्म आहे असं जर समजा संसारी जीवाला सांगाल तर त्याचा काय उपयोग आहे, असा हा प्रश्न आहे त्याचा. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देताना सिद्धांती म्हणतो की अशी गोष्ट नाही आहे. हा आत्मा ब्रह्म आहे, जो साक्षात अपरोक्ष ब्रह्म आहे. जो आत्मा अपहत पापमा तो सत्य आहे, तोच आत्मा आहे आणि ब्रह्मवेद त्या परमात्म्यास प्राप्त करून घेत असतो. अशा प्रकारचा प्रसंग निर्माण झाला तर ह्या आत्म्याने आकाश उत्पन्न केले इत्यादी सहस्रावधी श्रुतींनी ब्रह्म आणि आत्मा या शब्दाच्या समानाधिकरण्य पाहिल्या जाण्यानेच याचा एकच अर्थ असतो आणि ही गोष्टाची ज्ञात होणे आवश्यक आहे. आणि एक पदार्थापासून दुसऱ्याच्या भिन्न होण्याच्या देखील हे त्याच्या तद्रूपतेचे संपादन केले जात असते, एक होण्यावर नाही. परंतु हे जे काही आहे ते सर्वच आत्मा आहे ही श्रुती जी आहे ह्या प्राकृत दृष्टव्य आत्म्याच्या एकत्व दाखवत आहे. त्यामुळे आत्म्यासाठी ब्रह्मत्व संपादन करणे हे काही उपपन्न नसते, ते स्वाभाविक सहजच असते. ह्याच्याशिवाय ब्रह्म उपदेशाचे दुसरे कोणतेही प्रयोजन देखील जाणण्यात येत नाही. कारण की ब्रह्मतत्वास जाणणारा केवळ ब्रह्मतत्वच असू शकतो. हे जनक निश्चितच तू अभयपदास प्राप्त हो. आता हे वाक्य आहेत, विभिन्न संदर्भ दिलेले आहेत. त्यामुळे एका ह्याच्यामध्ये हे जनक निश्चितच तू अभयपदास प्राप्त होऊन जात असतो इत्यादी वाक्यांनी ब्रह्मतत्वाची प्राप्ती ऐकण्यात आलेली आहे. जर आत्म्याची ब्रह्मसंपत्ती विवक्षित होईल तर त्यास ब्रह्मतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण की एकच वस्तू ही अन्य भाव होणे हे संभवतच नाहीये. तेव्हा ब्रह्मतत्वाला तुम्ही अपपर भावाने जर पाहाल तर तुम्हाला ब्रह्मतत्व प्राप्त होणं हे अशक्य आहे, असंभव आहे. पण जर ब्रह्मतत्वाशी एकरूपता झाली तर तो ब्रह्मस्वरूप होतो, तेव्हाच ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते, असं ह्या ठिकाणी सिद्धांत मांडला आहे. तर तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप व्हा आणि मग ब्रह्मतत्वाचं वेगळं विवेचन ऐकण्याकरता तुम्ही वेगळे राहू नका. त्यामुळे अपपर भाव नष्ट झाला पाहिजे. हा एकरूपता हाच त्या ब्रह्मतत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यानेच ते ब्रह्मतत्व प्राप्त होतं, असं हे निवेदन आहे. तेव्हा पुढे पूर्व पक्ष म्हणतो की श्रुतीचे वचन होण्याच्या कारणाने ब्रह्मसंपत्तीची प्राप्ती होऊ शकत असते, असं जर मानलं तर असे मानणे ठीक ठीक नाही. कारण ब्रह्मतत्वाला ब्रह्मसंपत्ती म्हणून त्याला भिन्न भावाने पाहणे योग्य नाही. कारण की संपत्ती तर केवळ प्रत्यय प्रतीती मात्र होत असते. विज्ञान तर त्याला मिथ्या ज्ञानाचे हे निवर्तक होण्याच्या शिवाय अन्य काही करणारा नाही, असे आम्ही पूर्वी देखील विवेचनात सांगितले आहे. शास्त्रवचन कोणत्या तरी वस्तूमध्ये कोणते तरी सामर्थ्य निर्माण करणारे नसतात. कारण की शास्त्र तर केवळ ज्ञापक आहे, ते कारक नसते. हीच वास्तविक स्थिती आहे. ते हे ब्रह्म ह्यामध्ये प्रविष्ट झाले इत्यादी वाक्यामध्ये देखील परमात्म्याचे शरीरामध्ये प्रवेश निश्चित केला आहे, असा त्याचा अर्थ घ्यावा. त्यामुळे ब्रह्म हे ब्रह्मभावी पुरुषाचे वाचक आहे अशी कल्पना करणे हे ठीक नसते. याच्याशिवाय इष्ट अर्थाचा बाध होण्याच्या कारणाने देखील ह्यापासून ब्रह्मभावी पुरुष जो आहे अभिप्रेत नाहीये, तर मिठाच्या मोठ्या
ढेपीप्रमाणे समान ब्रह्म हे अविच्छिन्न अबाध्य एकरस असे आहे. विज्ञानच हे समस्त उपनिषदाचे प्रतिपादनाच्यासाठी हा अभिष्ट विषय आहे. त्यामुळे इत्यनो शासनम आणि एत एतद एत एत वदरे खल्व अमृतत्वम या वाक्याने उपनिषदाच्या या दोन प्रकरणाच्या शेवटी निर्णय देखील असं करण्यात आला आहे की हेच खरे ज्ञान आहे. अशाच प्रकारे संपूर्ण शाखांचे उपनिषदामध्ये देखील ब्रह्मैक्यत्व विज्ञान देखील निश्चित अर्थ दाखवणारे आहे. तेथे जर अशी कल्पना केली जाईल की ब्रह्मतत्वापेक्षा भिन्न संसारी जीवाने आपल्यास जाणले तर त्याचा इष्ट अर्थास बोध होईल. त्यामुळे उपक्रम व उपसंहार ह्याच्यामध्ये विरोध होण्याच्या कारणाने ते शास्त्रच असंगत होईल. नेहमी उपक्रम आणि उपसंहार हे दोन्ही एकाच अर्थाने भरले पाहिजेत असं शास्त्रच आहे. त्यामुळे ते जर विरोधात असले तर ते जे आहे ते असंगत होईल. ते खऱ्या अर्थाने सत्य होणार नाही असं हे विधान आहे. तेव्हा ह्या बाबतीमध्ये आता आपण पुढे बघूया. तर या ठिकाणी व्यापदेश नामाची अनुपपत्ती होण्याचे देखील संसार जीव जो आहे तो ब्रह्मशब्दाचे वाच्य होऊ शकत नाही. जर आत्मान मेवावेत या वाक्यात जाणणे या क्रियेचा करता हा संसारी जीव मानला जाईल तर ह्या विद्येचे ब्रह्मविद्या हे नाम होऊ शकणार नाही. कारण की आपल्यालाच जाणा या वाक्याच्या अनुसार संसारी जीवाचा स्वयंसंसारी जीवच होणे संभव आहे. जर म्हणाल की आत्मा आत्मा ह्या शब्दाने सांगितले गेलेले हे वेद्य अशा प्रकारचे वेद्य हा शब्द वापरला आहे. वेद्यवेत्याबद्दल भिन्न दाखविले आहे. तर असे म्हणणे ठीक नाही. कारण की त्यास मी ब्रह्म आहे अशा प्रकारे अहम रूपाने विशेषित केले गेलेले आहे. तर ब्रह्मतत्वाचा संदर्भ अविशेषामध्ये येतो. तर तेव्हा मी ब्रह्म आहे असं म्हणताना जीवाचा भाव जो आहे तो मी विशेष काहीतरी आहे अशा सांगण्याच्या भूमिकेतून जर होत असेल तर ते अयोग्य आहे. जरी वेद्यवेत्याने पासून भिन्न होत असला तरी हे अथवा ते असं संबोधून विशेषित केल्या गेल्याने मी आहे असे संबोधून मी आहे अशा प्रकारचं विशेषित केल्याने आणि आपणास होऊन जाणे निश्चय केल्याने हे निश्चय रूपाने ज्ञात होऊन जात असते की स्वयं आत्माच ब्रह्म आहे असे होण्यानेच या विद्येचे ब्रह्मविद्या हे नाम उपपन्न होऊ शकत असते आणि अन्य कोणत्याही प्रकारचे नाही. अन्यथा मांडण्यावर तर याचे नाम संसार विद्याच होईल. ज्या प्रकारे विरुद्ध होण्याच्या कारणाने अंधकार आणि प्रकाश हे दोन्हीही सूर्याच्या धर्माप्रमाणे होऊ शकत नाहीत तर त्याच प्रकारे एकच आत्म्याचे ब्रह्मत्व आणि अब्रह्मत्व हे दोन्ही धर्म परमार्थतः उत्पन्नच होऊ शकत नाही. ह्याच्याशिवाय जर प्रमुख विज्ञानाचे हे दोन्ही निमित्त होणार तरी देखील त्याची ही ब्रह्मविद्या आणि संसार विद्या देखील सांगण्यायोग्य आणि तत्वज्ञानाचे निरूपण करणे हे अभिष्ट होण्यावरच वस्तूच्या विषयामध्ये जे अर्धजरतीय कल्पना करणे ही उचित नसते. कारण की असे केल्यावर ऐकणाऱ्यालाही संदेह निर्माण होईल. पुरुषार्थाचे साधन तर निश्चितच ज्ञानच मानले पाहिजे. जसे की ज्याचा असा निश्चय आहे आणि ज्यास ह्या विषयात कोणतेही संदेह देखील नसतो त्यासच ब्रह्मसाक्षात्कार होत असतो. या श्रुतीने आणि संशयात्मा नष्ट होऊन जात असतो या स्मृतीने सिद्ध होत असते. त्यामुळे दुसऱ्याचे हित व्हावे अशी इच्छा असणाऱ्या पुरुषाच्या वाक्याचा संशययुक्त अर्थ केला गेला नाही पाहिजे. कारण की ही असा अर्थ व्यक्त करणं म्हणजे अपपर भावाचं प्रतीक आहे आणि ब्रह्मतत्वाच्या स्थितीमध्ये जाणं हे एकरूपता आहे. त्यानंतर पूर्वपक्ष म्हणतो की परंतु त्याने आपणासच जाणले की मी ब्रह्म आहे आणि त्यामुळे तो सर्व काही होऊन गेला. या वाक्याच्या अनुसार आम्हा लोकांच्या प्रमाणे ब्रह्मतत्वामध्ये साधकत्व ची कल्पना करायची असेल तर ते उचित नाही. म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्मतत्व काय हे सांगताना काय उचित आणि काय अनुचित आहे ते सांगणं महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपल्याला ब्रह्मतत्व काय आहे हे कळेल. इथे त्यांनी पूर्वपक्षाच्या ह्याने सांगितले की ह्या मी ब्रह्म आहे हे आणि तो सर्व होऊन गेला या वाक्याच्या अनुसार लोकांच्या प्रमाणे ब्रह्मतत्वामध्ये साधकत्वाची कल्पना
करणं हे उचित नाहीये, असं त्याचं म्हणणं आहे. त्यावेळेस तो सिद्धांती म्हणतो की असे म्हणू नका, कारण की कारण असं आहे की ह्या उपलब्ध शास्त्रासाठी ही आमची केवळ कल्पना नाही, तर शास्त्राने केलेली होती. त्या कारणाने हे शास्त्राच्याही साठी ही या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि ब्रह्मतत्वाच्या इष्ट करण्यासाठी अशी इच्छा करणारे जे पुरुष आहेत, त्या पुरुषास शास्त्राच्या अर्थाची विपरीत कल्पना करून त्याच्या अर्थाचा परित्याग केला नाही पाहिजे. की शास्त्रामध्ये जे सांगितलंय ते त्याचा स्वीकार करणं हे अनिवार्य आहे. आपल्यासाठी एवढी ही अक्षमता ही उचित नाही. सारे नानात्व जे आहे ते ब्रह्मतत्वातच हे सारे नानात्व हे ब्रह्मतत्वातच कल्पित केलेले आहे. त्यास एकरूपाने पाहिले पाहिजे. म्हणजे जे नानात्व जे आपण पाहतोय ते नानात्व हे ब्रह्मतत्वामध्ये पाहणं अनुचित आहे. कारण ते एकरस आहे. ब्रह्मतत्व हे एकरस आहे, एकरूप झालेले सगळ्याशी. त्यामुळे त्याच्यामध्ये पुन्हा नानात्व पाहणं हे अनुचित आहे असे ते सांगितले. तेव्हा इथे नाना असे काहीच नाही ब्रह्मतत्व. म्हणजे इथे नाना म्हणजे भिन्न भिन्न अशा वस्तू, नामरूप असं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आढळणार नाही. ते सर्व काही ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर भेद सगळा नष्ट होतो. जेथे द्वैतासारखे भासते तेथे एकच अद्वितीय ब्रह्मतत्वच आहे, इत्यादी शेकडो वाक्याने हेच निवेदन सांगितल्या जात आहे की ब्रह्मामध्ये इतका काही लोकव्यवहार केवळ कल्पितच आहे, हे परमार्थ सत नसते. त्यामुळे ही कल्पना अयोग्यच आहे. ही तर तुम्ही फार छोटी गोष्ट सांगत आहात. त्या कारणाने जो सृष्टीकर्ता ब्रह्म हे प्रविष्ट झाला होता, तोच हा ब्रह्म आहे. ब्रह्मवई ह्यामध्ये वै शब्द, ह्या शब्दामध्ये वै शब्द जो आहे तो निश्चयात्मक आहे. आणि इदम अर्थात ही शरीरामध्ये स्थित असलेली दिसून येते. अग्नेयचे बोध होण्याने पूर्वी देखील ब्रह्म तत्वच होते. आणि हे सर्व देखील ब्रह्मतत्वच आहे. परंतु अज्ञानावश आत्म्यामध्ये मी अब्रह्म आहे अशी कल्पना केली जाते. आधी आणि नंतर म्हणजे अनादी आणि अनंत तत्व जे आहे ते ब्रह्मतत्व आहे. त्यामुळे आत्ता जे काही तुम्हाला दृश्यमान दिसतं त्यात अदृश्य तत्व हे ब्रह्मतत्वच आहे, असं या ठिकाणी त्यांना म्हणायचं. तेव्हा हे अज्ञानवश आत्म्यामध्ये मी अब्रह्म आहे, असर्व आहे असा आरोप केल्याने मी कर्ता आहे आणि मी क्रियावान आहे, मी फलांचा भोगता आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे आणि मी संसारी आहे, असा अध्यारोप त्या ठिकाणी केला जातो. वस्तुतः तर तो त्यापेक्षाही विलक्षण असा ब्रह्म आणि सर्वरूपच आहे. त्याने दयाळू आचार्याद्वारे कोणत्याही प्रकारे तू संसारी नाहीस असा बोध करून घेतल्यावर स्वाभाविकच तो आत्म्यासच जाणायला लागतो. आत्मनेव यामध्ये एव शब्दाचा हा अभिप्राय आहे की त्याने अविद्याद्वारे आरोपित विशेषाने रहित असा निर्विशेष आत्म्यास जाणले पाहिजे, असं ह्या ठिकाणी ठासून सांगितलंय. की तो आत्मा हा हा वेगळा आणि तो वेगळा, त्याला हे आणि ते असं सर्वनाम त्याला लावता येणार नाही. तो सर्वत्र सर्वव्याप्त समान स्थितीमध्ये त्या प्रत्येक नामरूपामध्ये अरूप तत्व जे आहे ते ब्रह्मतत्व आहे. तर हे आपल्याला त्याचं हे आकलन होणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पुन्हा एकदा पूर्वपक्ष म्हणतो की बरे असे दाखवा की तो स्वाभाविक आत्मा कोण आहे, आणि जो आणि त्यास ब्रह्मतत्वाने जाणले आहे का. प्रश्न काय आहे की मला हे सांगा की आत्मा कोण आहे आणि ब्रह्मतत्वाने त्याला जाणलेला आहे का, हा त्याचा हा प्रश्न आहे पूर्व पक्षाचा. त्यावर सिद्धांती म्हणतो काय तुम्हाला आत्म्याचे स्मरण राहिले नाही. त्यास जो ह्या शरीरामध्ये प्रवेश करून प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान याच्या क्रिया करत असतात, तो आत्मा आहे अशा प्रकारे प्रदर्शित केले गेले आहे. परंतु ते गहू आहे, तो घोडा आहे इत्यादी रूपाने तुम्ही याचा नामनिर्देश तर करत होता. परंतु आत्म्यास प्रत्यक्ष कोणी दाखवले नाही. म्हणजे आपण जे आत्मा म्हणून ज्याला ज्याला दाखवलंय ते सर्व हे नामरूपात्मक प्राणीच आहेत. तेव्हा या सगळ्या विभिन्न रूपाने तुम्ही नामनिर्देश करून सांगत होता की हा हे सर्व आत्मतत्वच आहे. परंतु त्याचा प्रश्न असा आहे की परंतु खऱ्या अर्थाने आत्म्यास तुम्ही प्रत्यक्ष मला दाखवलेच नाही.
त्यावर सिद्धांती काय म्हणतात महत्वाचं आहे. तर पुन्हा असे समजा की जो दृष्टा, श्रोता, मंता आणि विज्ञाता आहे तोच आत्मा आहे. परंतु येथे देखील तुम्ही दर्शनादी क्रिया करण्याचे स्वरूप प्रत्यक्ष दाखवत नाही. जाणणेच जाणण्यावाल्याचा आणि छेदन करणारेवाल्याचं स्वरूप नसते. तर सिद्धांती म्हणतो तर मग जो दृष्टीचा दृष्टा, श्रुतीचा श्रोता, मतीचा मंता आणि विज्ञानाचा विज्ञाता हे तोच जो आहे आत्मा आहे असे समजावे. पूर्व पक्ष म्हणतो परंतु यापासून द्रष्टव्यामध्ये काय विशेषता झाली. समजा की दृष्टीचा दृष्टा असेल अथवा तो एखाद्या घटाचा दृष्टा असेल, तो प्रत्यक्ष सर्व प्रकारे दृष्टाच राहील. त्यामध्ये काय फरक पडेल. दृष्टी दृष्टीचा दृष्टा असे संबोधून तर आपण केवळ दृष्टव्यामध्ये विशेषतेने दाखवत असता. दृष्टा तर दृष्टीचाच असेल ना, अथवा घटाचा असेल, पण दृष्टा तर दृष्टाच राहील. ही त्याने पुन्हा एकदा युक्तिवाद मांडलेला आहे की तो तुम्ही दृश्याला पहा किंवा अदृश्याला पहा, पाहणारा एकच आहे, पाहणाऱ्यामध्ये भेद नाही आहे. तेव्हा जो दृष्टा आहे त्याने आपल्या दृष्टीकडे पाहणं. आता खरं म्हणजे दृष्टा दृष्टीकडे पाहू शकत नाही. आपण साधारणपणे जर आपण प्रपंचामध्ये हा अनुभव घेतला की हा जो दृष्टा आहे तो दृष्टा ह्या दृश्याला पाहत असतो, पण दृष्टाच दृष्टीला पाहत नसतो. त्याच्या डोळ्यातून ही दृष्टी निर्माण होते आणि तो दृश्याला पाहतो. पण इथेच असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस दृष्टा दृष्टीला पाहतो काय, आणि दुसरी म्हणजे दृष्टा दृश्याला म्हणजे घटाला पाहतो. घट ठेवलेला आहे आणि घटाला दृष्टा पाहतो. तेव्हा असं म्हणणं असं आहे की तुम्ही दृश्याला पाहणारा हे दृष्टाच आहे आणि जो दृश्य म्हणजे अदृश्य तत्वाला पाहणाराही दृष्टाच आहे. हे दोन्ही दृष्टे हे सारखे आहेत का, असा याला प्रश्न पडलेला आहे. तर सिद्धांती असं म्हणतात की असे म्हणू नका, कारण की घटदृष्टा आणि दृष्टीचा दृष्टा ह्यामध्ये निश्चितच भेद संभवतो. याचं कारण असं आहे की येथे एक फार महत्वाचा भेद आहे. जो दृष्टीचा दृष्टा असतो तो तर दृष्टी होत असेल तर त्याचा नित्यच पाहत असतो. या ठिकाणी दृष्टी निर्माण होते, त्या दृष्टीला पाहणारा जो दृष्टा आहे तो नित्य त्या दृष्टीला पाहत असतो. म्हणजे त्या ठिकाणी नित्यत्व आहे. परंतु असं हे दृष्ट्यामध्ये परंतु असे होत नाही. कधी दृष्ट्याची दृष्टी दिसून येत नसेल त्या अवस्थेमध्ये दृष्ट्याची दृष्टी नित्य झाली पाहिजे. जर दृष्ट्याची दृष्टी अनित्य होईल तर त्याची दृश्यशून्यता जी दृष्टी असेल ती कधीच दिसून येणार नाही. असे की अनित्य दृष्टीने घट आणि वस्तू इत्यादी तुमच्या पाहण्यात येतात, परंतु त्याच्या समान दृष्टीचा दृष्टा कधीही दृष्टीसनं पाहता येत नाही, अशी गोष्ट मात्र नसते. कारण काय की जो अदृश्य तत्वाला पाहणारा जो आहे, जो दृष्टा आहे, तो स्वतः अदृश्य तत्वाशी एकरूप झाल्यावरच तो अदृश्य तत्वाला पाहिल. परंतु भेदयुक्त या दृश्याला जर पाहायचं असेल तर तो सुद्धा जीवभावामध्ये आला पाहिजे. त्या दृष्टीमध्ये जो दृष्टा आहे तो दोन प्रकारचा आहे असं यांचं म्हणणं आहे. की या ठिकाणी हे म्हणजे प्रश्न सुद्धा पुढे असं विचारलं आहे पूर्व पक्षाने की काय दृष्ट्याची दोन दृष्टी असेल काय, एक नित्य आणि एक अदृश्य, अशी दृष्टी दुसरी अनित्य आणि दृश्य अशा प्रकारची दृष्टी असू शकेल काय. म्हणजे एक नित्य आणि अदृश्य आहे आणि दुसरी दृश्यमान आहे आणि अनित्य आहे, असं काही तुम्हाला म्हणायचं आहे का, की असा हा दोन प्रकारची ही दृष्टी असू शकते, दृष्ट्याची ही दृष्टी अशी ही दोन प्रकारची असू शकते काय. तर त्यावर मात्र आता सिद्धांती म्हणतात की हा हे बरोबर आहे. लोकांमध्ये अंधत्व आणि अनंधत्व असे दोन्हीही पाहायला जाणारे. अंधत्व म्हणजे आंधळा असणार आणि आनंदत्व म्हणजे आंधळा नसलेला म्हणजे डोळस. त्याच्यामुळे आंधळा आणि डोळस असे दोन्ही प्रकारे असतात. अनित्य दृष्टी तर प्रसिद्धच आहे. जर ही दृष्टी नित्यच असती तर सर्व आनंद म्हणजे नेत्रवानच राहिले असते. परंतु ही नित्यदृष्टी कोणाला आहे, तर ह्याच्यावर पुढचं विवेचन म्हणतात की परंतु दृष्ट्याच्या दृष्टीचे कधीही लोप होत नाही. या श्रुतीच्या अनुसार दृष्ट्याची दृष्टी तर नित्य आहे, त्या ठिकाणी नित्यत्व कुठे आहे हे महत्वाचं आहे. तर दृष्ट्याला प्राप्त झालेली जी दृष्टी आहे ती कधीही नष्ट होत नाही, तर ती नेहमी सातत्याने राहणारी अशी गोष्ट आहे. आंधळ्या पुरुषास देखील त्या स्वप्नामध्ये घटभासादी विषयणी दृष्टी ही पाहिली जात असते.
म्हणजे आंधळा मनुष्य असेल आणि त्याला जर स्वप्न पडत असेल तर तो स्वप्नामध्ये कुठेतरी घट आणि दृश्य हे तो पाहतच असतो ना. जरी तो ज्यावेळेस जागृत अवस्थेमध्ये तो फिरत असेल त्यावेळेस त्याच्या डोळ्याला जरी दिसत नसेल आंधळा असल्यामुळे आणि त्याच्याकडे कोणतेही संदर्भ नाही आहेत की घट काय आहे आणि मठ काय आहे हे त्याला काहीच माहिती नाही, तेव्हा घट आणि मठाचं दृष्टीच ज्याला जन्मापासूनच जो आंधळा असेल त्याला माहिती नाही, तर म्हणून त्याला काही स्वप्नच पडत नाही का? आणि स्वप्न पडत असेल तर घटाचं आणि ह्याचं दृश्य त्याला त्याच्या स्वप्नामध्ये हे दिसू शकतं असं यांचं म्हणणं आहे. तेव्हा त्या दृष्टीचे अन्य नेत्रासंबंधीने दृष्टीचा नाश होऊन जाण्यावर देखील ती दृष्टी नष्ट होत नाही. म्हणजे आता हे नित्यदृष्टीवर बोलतायत की नित्यदृष्टी कोणाला आहे? जो नित्य हे पाहू शकतो, नित्य दृश्याला पाहू शकतो, त्याला ती नित्यदृष्टी असते. आणि त्या नित्यदृष्टीचा जो मुख्य ह्या ठिकाणी म्हणजे हे दिलेलं आहे, भर दिलेला आहे, तो नित्यदृष्टी कोणाला आहे? ते नित्य तत्वाला आहे. जो दृष्टा असतो, म्हणजे जो नित्यदृष्टा कोण आहे तर तेच आत्मतत्व आहे. आणि म्हणून आत्मतत्वाला वेगळ्या डोळ्याची गरज नाही आहे, पण तो पाहत असतो. वेगळ्या कुठल्याही इंद्रियाची गरज नाही, परंतु कार्य करत असतो. कार्य करत असतानाही तो अकर्ता आहे असं या ठिकाणी सांगायचं आहे. आणि त्यामुळे त्याची नेत्र संबंधीच्या दृष्टीचा जरी नाश झाला तरी त्याची दृष्टी ही नष्ट होत नाही असं या ठिकाणी जे सांगितलंय. तर हे सर्व जे वर्णन आहे हे सर्वचे सर्व वर्णन जे आहे प्रामुख्याने आत्मतत्वासंबंधित आहे. त्यामुळे जरी तो आंधळा असला आणि जरी त्याने म्हणजे जन्म झाल्यानंतर काही पाहिलं नसलं तरी जे काही वर्णन त्याने कानावर ऐकलेलं आहे, ज्याला ज्याला त्यांनी स्पर्श केलेला आहे त्या सर्व संबंधांमध्ये त्या चाहूल जरी लागली तरी त्याला एकदम कळतं की बा ही कोण व्यक्ती आली आहे आणि ती कशी दिसते किंवा आणि ती व्यक्ती त्याच्या स्वप्नातही जाऊ शकते. तेव्हा आता हे स्वप्नामध्ये जर त्यांनी पाहिलं तर मला सांगा की ती स्वप्नामध्ये पाहण्याकरता कोणते डोळे लागतात? हा हा प्रश्न आहे. म्हणजे आंधळ्या माणसाला स्वप्नामध्ये दृष्टी असते असे यांनी ठासून सांगितलंय. तेव्हा आंधळ्या माणसाला ही दृश्य दिसतं, ते कोणतं दृश्य आहे आणि कसं आहे आणि त्याची पाहण्याची दृष्टी कोणती आहे हा त्याच्यातला मुख्य गाभा आहे. तर तो आंधळा म्हणून जरी असला तरी तो जिवंत म्हणजे तो जीवात्मा आहे आणि तो जीवात्मा सर्व प्रकारे इतर जीवात्म्यासारखं कार्य करत असतो. त्याच्या माध्यमातून क्रिया घडते, पण त्याला डोळ्याची पाहण्याची शक्ती नाही म्हणून तो पाहूच शकत नाही असं म्हणणं हे निखालस असत्य आहे. कारण काय की तो त्या ह्याच्या स्वप्नामध्ये सुद्धा तो तो पाहू शकतो. त्यामुळे ती जी दृष्टी आहे, दृष्ट्याची जी दृष्टी आहे ती कधीही लुप्त न होणारी असून ती स्वयंज्योती संज्ञिका स्वरूपभूता नित्यदृष्टीने स्वप्न आणि जागृत अवस्थेमध्ये राहणारी वासना प्रत्यक्ष रूपा दृष्टीस नित्यच पाहता राहण्याने ह्या कारणाने तो दृष्टीचा दृष्टा होत असतो. म्हणजे दृष्टीचा दृष्टा काय आहे हे सांगण्याकरता त्यांनी हे अंध आणि आनंद ह्याचे त्यांनी दोन उदाहरणं दिलेत की अंधाळ माणसाला सुद्धा स्वप्नामध्ये ही दृष्टी असते आणि जो आनंद म्हणजे जो ज्याला डोळस आहे त्याला सुद्धा स्वप्नामध्ये एक दृष्टी असते. दोघांनाही दृष्टी आहे परंतु बाह्य दृष्टी ज्यांना आंधळाला नाहीये म्हणून त्याला दृष्टीच नाही असं म्हणता येणार नाही. कारण दृष्टीचा संबंध हा नित्य तत्वाशी आहे. त्याच्यामध्ये असणारं जे नित्य आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वालाच ती दृष्टी प्राप्त होते. म्हणून दृष्ट्याने दृष्टीच्या माध्यमातून दृष्ट्यास पाहू शकतो का? दृश्यामध्ये दृष्ट्यास पाहणे हेच आत्मतत्वाचं लक्षण आहे. मी सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे असा अनुभव जो आहे म्हणजे पूर्ण सर्वत्र स्वतःला पाहणे हा जो अनुभव आहे हा अनुभवच मुळातून आत्मस्वरूपामध्ये प्राप्त होतो हे ह्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा या ठिकाणी पुढे असं म्हणतायत की तो प्रत्यक्ष रूपा दृष्टीस नित्यच पाहत राहण्याने तो दृष्टीचा दृष्टा होऊन जातो. आणि कणाद मतवादी अवलंबियांनी ह्याच्या मान्यतेचा समान दृष्टीपासून भिन्न कोणी अन्य चेतन दृष्टा नसतो असा सिद्धांत हा कणाद ऋषींनी मांडलेला आहे. या ब्रह्मतत्वाने जो अन्य आरोपित भ्रमित दृष्टी त्याने रहित असतो त्या नित्य दृग्रूप आत्म्यासच हे अवेत म्हणजे परिपूर्ण जाणून घ्यावे.
पूर्व पक्ष असा म्हणतो की परंतु विज्ञान शक्तीच्या ह्या विज्ञान शक्तीच्या विज्ञात्यास तुम्ही जाणू शकत नाही अशी श्रुती असल्याने विज्ञाता म्हणजे आत्म्यास जाणणे तर विरुद्ध आहे असं या ठिकाणी पूर्व पक्षाने शंका व्यक्त केली आहे. तेव्हा ही शंका सुद्धा ही सिद्धांती म्हणतात की असं नव्हे, हे म्हणणं तुमचं बरोबर नाही आहे. अशा प्रकारच्या विज्ञाताने या श्रुतीस विरोध होत नाही. हा दृष्टीचा दृष्टा आहे. पुन्हा हाच सिद्धांत सांगितला आहे की हा दृष्टीचा दृष्टा आहे. अशा प्रकारे तर त्याला जाणल्यानेच हे तो जाणल्याच जात असतो. त्याशिवाय अन्य ज्ञानाची अपेक्षा न होण्याच्या कारणाने देखील या कथनामध्ये विरोध होणार नाही. कारण दृष्ट्याची दृष्टी नित्यच असते असे ज्ञान होऊन जाण्यावर त्या दृष्टीस विषय करणाऱ्या कोणत्याही अन्य दृष्टीचा विषय करणाऱ्या त्या दृष्टीची अपेक्षा होत नाही. तर ह्यापासून दृष्टाचा विषय करणारी दृष्टीची जी आकांक्षा आहे ती निवृत्त होऊन जात असते. त्या ठिकाणी कुठली इच्छा अशी राहतच नाही, कारण तो आत्मस्वरूपात गेलेला आहे आणि कारण की त्याचे होणे हे असंभव आहे. म्हणून अन्य आकांक्षा या ठिकाणी त्याचा काही संबंध नाही. जी वस्तू विद्यमान नसते त्याच्यासाठीच कोणतीही आकांक्षा होऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी आत्मतत्वाच्या समोर अन्य कुठल्याही गोष्टीची विद्यमानता ही त्या ठिकाणी राहू शकत नाही. त्या कारणाने तुम्ही आत्म्यासच जाणा या वाक्याने अज्ञानाच्या आरोपाच्या निवृत्तीचेच या ठिकाणी निरूपण केले आहे. आत्म्यास विषय करणे इथे दाखवले गेलेले नाही. तर त्या ब्रह्मतत्वाने कोणत्या प्रकारे जाणले यावर श्रुती दाखवत आहे की मी दृष्टा आत्माच ब्रह्म आहे असं जाण. आणि ब्रह्म अर्थात जो साक्षात अपरोक्ष सर्वांतर आत्मा ह्या क्षुधादी विकाराने रहित आहे. नेती नेती या वाक्य प्रतिपादित अस्थूल आणि असूक्ष्म इत्यादी ह्या विवरणापासून असणारे लक्षणे असणार आहे. तोच तो मी आहे असे की आपण सांगत असता की मी अन्य म्हणजे कोणी संसारी नाही. त्यामुळे या प्रकाराने विज्ञानापासून तो ब्रह्मस्वरूप होऊन गेला. अर्थात अब्रह्मरूप अध्यारोपाने बांधून त्याने कार्यभूत असर्वत्वाची युक्त होऊन गेला आहे. त्यामुळे तो सर्वरूप होऊन गेला आहे. त्यामुळे मनुष्य जो असे मानत असतो की मनुष्य असे मनुष्य असे मानत असतो की ब्रह्मविद्येच्या द्वारे आम्ही सर्वरूप होऊन जाऊ, तर हे उचितच आहे. अशा प्रकारे हे जे विचारले गेले आहे त्या ब्रह्मने काय जाणले आहे. तर आता प्रश्न मूळ काय होता की ब्रह्मतत्वाने काय जाणले आहे. तर त्याचं उत्तर ह्या ठिकाणी ह्या निष्कर्षापर्यंत आल्यानंतर सांगतात की त्या ब्रह्मने जाणले ज्याने ते सर्व होऊन गेला, ज्याचे पहिले हा ब्रह्मच होता पूर्वी, म्हणजे तो अनादी अनंत असा तो ब्रह्मतत्व आहे. आणि त्यामुळे जाणणे ज्ञान प्राप्त होणे हे त्याच्यामध्येच तो ज्ञानस्वरूप आहे. म्हणून त्या ब्रह्मतत्वाने जाणणं ही अतिशय सहज गोष्ट आहे. त्याने जे पाहिले आहे ते ब्रह्मच आहे. आणि त्याने आत्म्यास जाणले की मी ब्रह्म आहे. आत्म्याला काय जाणलं की आत्मतत्व ला ज्यावेळेस ब्रह्मतत्वाने जाणलं म्हणजे ते अभिन्न आहेत. आणि त्यामुळे त्या आत्मतत्वाला असं वाटलं, म्हणजे जे आत्मा शब्द पुष्कळता जीवात्मा या अर्थाने आहे. त्या कारणाने जो सर्व होऊन गेला तो तो म्हणाला की मीच ब्रह्म आहे आणि मी सर्वत्र सर्वव्याप्त आहे. या वाक्याने तिथे तो निर्णय दिलेला आहे. आणि या कारणाने देवतांमध्ये सुद्धा ज्याने ज्याने आत्म्याच्या उपयुक्त प्रकाराने जाणले तोच हा बोधवान आत्मा, तोच अर्थात ब्रह्म होऊन गेला. असं या ठिकाणी इथे हा विषय आपण थांबूया. कारण आज मला थोडं एक 5-10 मिनटं दुसरं एक काही विवेचन करायचं आहे. तेव्हा आज आपण या ठिकाणी थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.